महाराष्ट्र में चुनाव का ऐलान नहीं होने को लेकर अनिल देशमुख ने राज्य सरकार पर हमला बोला है। देशमुख ने कहा कि राज्य सरकार चुनाव कराने से डर रही है। उन्हें पता है चुनाव में उनकी हार निश्चित है, जिसके कारण वह चुनाव को टालने का प्रयास कर रही है। शरद पवार के दौरे को लेकर देशमुख ने कहा कि चुनाव पृष्ठभूमि पर यह दौरा है। इस दौरान वह पार्टी नेताओं के साथ बात करेंगे। आज शरद पवार साहेबांचा आज विदर्भामध्ये इथे नागपूरला एक सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक आमच्या रूपाताई कुलकर्णी आणि बाकी अन्य व्यक्तींचा त्यामध्ये सत्कार होणार आहे। नंतर वर्ध्याला साहेब जाणार आहे। वर्ध्याला तिथे माजी आमदार सुरेश भाऊ देशमुख यांच्या त्या ठिकाणी 75वीचा कार्यक्रम आहे। तो कार्यक्रम आल्यानंतर नागपूरला वापस जाणार। असं आहे की महाराष्ट्राची निवडणूक ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होती, पण समजत नाही हे भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडणूक घेण्यासाठी का घाबरते। अजून पुढे ढकलण्याचा त्यांचा विचार त्या निमित्तानं दिसतोय। भारतीय जनता पार्टीचं सरकार महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाही, भारतीय जनता पार्टीचं सरकार नगरपालिकेच्या निवडणुका घेत नाही, नगरपंचायतच्या निवडणुका घेत नाही आणि आता विधानसभा आहे तर त्या सुद्धा पुढे ढकलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। हे सरकार भारतीय जनता पार्टी सरकार विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी घाबरत आहे, कारण की त्यांना दिसत आहे की आपला मोठा पराजय या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि म्हणून त्या पद्धतीची त्यांची रणनीती आहे। अजून किती निवडणुका पुढे जातात हे काही सांगता येत नाही।